नमस्कार, मी अंजलीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत इडली, डोसा, आप्पे सोबत खाल्ली जाणारी मस्त अशी टोमॅटो आणि चण्याची डाळीची चटणी. ही चटणी खायला अप्रतिम लागते. आज मी ही डोशासोबत बनवलेली आहे. चला तर बघूत कशी आहे रेसिपी आवडली तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. टोमॅटो आणि चण्याच्या डाळीची चटणी बनवण्यासाठी इथे घेतलेले आहेत 2 टोमॅटो मोठ्या आकाराची कापून, थोडीशी कोथिंबीर, अर्धी वाटी चण्याची भिजवलेली डाळ आहे. याला मी 2-3 तास अगोदर भिजवलं होतं. गरजे इतक्या हिरव्या मिरच्या, 9-10 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा पांढरे तीळ आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या. इथे कढईमध्ये 1 पळी तेल घातलंय. आता आपण घेतलेल्या मिरच्या भाजून घेऊ. मिरच्या छान भाजल्या गेलेल्या आहेत, बघू शकता. आता याच्यामध्ये भिजवलेली चण्याची डाळ घाल. चण्याची डाळ 1 मिनिटभर परतलेली आहे. आता याच्यामध्ये घालू 1 चमच पांढरे तीळ. तीळ पण 1 मिनिटभर परतून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये घालू लसणाच्या पाकळ्या. आता हे सर्व मस्त भाजल्या गेलेलं आहे. आता सर्वात शेवटी याच्यामध्ये टोमॅटो घालू पर्यंत परतून घ्यायचा. तर टोमॅटो इथे 2 मिनिट छान परतलेला आहे. अगदी मऊसूत झालेले आहे टोमॅटो, इथे बघू शकता. आता आपण गॅस बंद करू आणि हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर इथे आपण हे सर्व व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. थोडीशी घालू कोथिंबीर, 2 कढीपत्त्याचे पाने घालू, 1 चिमूट जिरे घालू, चवीपुरतं मीठ घालू आणि याची मिक्सरला बारीक पेस्ट. तर एकदम बारीक अशी पेस्ट आपण ही काढलेली आहे, बघू शकता. आता आपण हे एका बाउलमध्ये काढू. आता आपण त्याला फोडणी घालू. इथे मी तडका पॅनमध्ये 1 पळी तेल घातलंय. तेल छान गरम झालंय. आता त्याच्यामध्ये मोहरी घालू. तरी ते मोहरी छान तडतडली. आता घालू जिरे छान तडतडले. आता घालू कढीपत्ता. बंद करू आणि गरम गरम तडका या चटणीमध्ये टाकून घेऊ. तर तयार झालेली आहे मस्त अशी टोमॅटो आणि डाळव्याची चटणी. ही तुम्ही मस्त इडली, डोसे, आप्पे सोबत खाऊ शकता. तर कशी वाटली चटणीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.